नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो की कंजूसपणा वाईट असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर काही ठिकाणी कंजूस होणं खूप गरजेचं आहे. येथे मी पैशाच्या कंजूसपणाबद्दल बोलत नाही, तर तुमच्या वेळेबद्दल, शब्दाबद्दल आणि तुमच्या ऊर्जेबद्दल बोलते. लोकांच्या नजरेत खूप चांगलं ठरण्याच्या नादात आपण स्वतःला हरवून बसतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 गोष्टी पाहणार आहोत, जेथे तुमचा कंजूसपणा तुम्हाला कमकुवत नाही तर प्रचंड शक्तिशाली बनवेल. शब्दाच्या बाबतीत कंजूस व्हा. कमी बोलण्याची ताकद ठेवा. लक्षात ठेवा, जे लोक कमी बोलतात त्यांना शब्दांना जास्त किंमत असते. अनेक ठिकाणी आपली मतं मांडण्याची गरज नसते. जेव्हा तुम्ही शब्दाच्या बाबतीत कंजूस होता तेव्हा तुमची निरीक्षण शक्ती वाढते. नंबर 2, वेळेच्या बाबतीत कंजूस व्हा. वेळेची खरी किंमत ओळखा. वेळ हा सर्वात मौल्यवान दागिना आहे, जो प्रत्येकाला फुकट वाटला जाऊ शकत नाही. लोकांच्या फालतू कामासाठी किंवा विनाकारण गप्पासाठी स्वतःचा वेळ देणं बंद करा. तुमचा वेळ फक्त तुमच्या ध्येयासाठी खर्च करा. नंबर 3, प्रतिक्रिया देण्यात कंजूस व्हा. शांत राहून जिंकण्याची कला शिका. प्रत्येक टीकेला किंवा वादाला उत्तर देणं गरजेचं नाही. काही वेळा शांत राहून दिलेली प्रतिक्रिया ही सर्वात मोठी चपराक असते. शांत राहून आपली प्रगती करत राहणं हीच जिंकण्याची खरी कला आहे. नंबर 4, लोकांच्या निवडीत कंजूस व्हा. योग्य वेळ निवडण्याचे महत्त्व. तुमच्या अवतीभोवती गर्दी असण्यापेक्षा मोजकीच पण योग्य माणसं असणं महत्त्वाचं आहे. चुकीच्या लोकांवर आपली माया आणि विश्वास उधळणं थांबवा. नातेसंबंधात थोडे चोखंदळ बना. नंबर 5, गुपित सांगण्यात कंजूस व्हा. गुपित जपण्याचे सामर्थ्य ठेवा. तुमचे पुढचे प्लॅन्स आणि तुमची स्वप्न जगाला ओरडून सांगू नका. तुमच्या यशाच्या प्रवासातील गुपित जपायला शिका. जेव्हा यश मिळेल तेव्हा जगाला आपोआप समजेल. नंबर 6, ऊर्जेच्या बाबतीत कंजूस व्हा. स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरण्याचे तंत्र शिका. तुमची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करू नका ज्या तुमच्या नियंत्रणात नाहीत. स्वतःला इतरांसाठी उधळणं बंद करा आणि ती ऊर्जा स्वतःला घडवण्यासाठी वापरा. लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला संपवू नका. जेव्हा तुम्ही या 6 गोष्टींच्या बाबतीत कंजूस बनता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरे मालक बनता. लक्षात ठेवा, तुमचा फोकस फक्त तुमच्या ध्येयावर असायला हवा. आजपासूनच स्वतःसाठी जगायला सुरुवात करा.